करना चाहिए, साथ में प्राणायाम करना चाहिए, रियाज करना चाहिए। इन सब चीजों पे फोकस किया जाता है और इसके अंदर एक परिसंवाद सेशन होता है जो कि डायरेक्टली हंसा जी देती है। तो आपको गाइड करना, चीजें हमें कैसे गो थ्रू करनी है लाइफ को लेकर, विद हेल्प कि आपको वेट रिलीज करना है तो हमें साथ में ठेवते सध्या खाली बोल तुमच्याशी. अरे विवेचन असतं 3 वाजता ते ऐकत पडते मी इथे थोडं. कूलर लावू का? लाव. नको लावू नको लावू आवाज मला ऐकायला. हॅलो ताई. हॅलो. सुरेखा ताई जॉईन झाल्या का? निवेदिका. हा जॉईन झाल्या. नमस्कार, हा जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. त्या दिवशी काय हा. झालं, माझ्याकडे अशी अचानक घटना घडली की मी तुझ्याशी येते बरं का, काही हरकत नाही. हो हो, अहो एकदम छान. मैत्रीचं वयाने नातं लहान आहे आहे तू आपलं. माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे त्या दिवशी मी नक्की तुला नक्की. कॉलला उत्तर देऊ शकली नाही. सॉरी. ओके. म्हणलं आता 2 काही मिनिट हरकत वेळ नाही. आहे, जॉईन झालीये. हा सुरू करूयात आपण. हा हा. करा. हो. हॅलो. सर्वांना जय श्री कृष्ण. आजचं विवेचन मोहिनी लावर ह्या आजच्या विवेचक आहेत आणि त्या नाशिक येथे राहतात. त्यांनी समर्थ सेवेला वाहून घेतलंय आणि त्यांचा आजचा विषय आहे समर्थांचा हनुमंत. आज हनुमंत जयंती आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मोहिनी लावर यांनी अध्यात्मात खूप प्रगती केली आहे. त्यांनी समर्थ विद्यापीठ सज्जनगड येथील, सातारा विद्यापीठ, शिवतरगड येथील समर्थांच्या दासबोधाच्या परीक्षा होतात, तो सर्व अभ्यास केलाय. त्यानंतर गीतेचा अभ्यास केलाय आणि भगवद्गीतेचा 4 वर्ष ऑनलाईन अभ्यास केलाय, त्याच्या परीक्षा दिल्यात. बापरे, नमस्कार ताई तुम्हाला. भगवद्गीतेच्या 4 परीक्षा झाल्यात म्हणजे तुम्ही खूप भगवद्गीता भागवताच्या 4 परीक्षा झाल्यात आणि त्यामुळे तुमचं भागवत अगदी मुरलं असेल. आता आम्हाला एखाद दिवशी भागवत ऐकायला मिळेल ही आशा करूया. आणि आता तुम्ही तुमच्या विवेचनाला सुरुवात करा. जय श्री कृष्ण. सगळ्यांना जय श्री कृष्ण. माझे सद्गुरू काकांना, परमपूज्य काकांना वंदन करते आणि श्री समर्थांना वंदन. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तुमच्या हृदयस्थ अंतरात्म्याला वंदन करते. सर्वप्रथम मला सुचिताताई आणि सुरेखाताई या दोघांचे आभार मानायचे की मला ही बोलायची संधी दिली. आणि खूप अभ्यास वगैरे काही नाही, परीक्षा सारखी परीक्षार्थी होऊन राहायचं, पण त्याच्यातच अभ्यास करत राहायचा, हे तत्व चालू ठेवलंय आणि समर्थ करून घेत आहेत, त्यामुळे चाललंय. आज जे मला सांगायचं ते म्हणजे समर्थांचा हनुमंत. आता थोडक्यात आपण जर आधी रोज हनुमंताचं स्तोत्र आपण म्हणतो, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना खडा खडा मुलं म्हणतात, सगळेजण म्हणतात, सगळ्यांचं पाठ आहे, पण आपण कधी त्याच्या अर्थाचा विचारच केला नाहीये. ह्या 2च ओळींचा अर्थ मी आधी सांगते आणि मग पुढे जाते. भीमरूपी म्हणजे प्रचंड महाकाय असं मारुतीचं रूप आहे आणि तो महारुद्रा म्हणजे शंकराचा 11वा अवतार रुद्र ते आहे. आणि इंद्राचं वज्र त्याला हनुवटीला लागलं, त्याच्यामुळे त्याच्या हनुवटीच्या आकारात फरक पडला, म्हणून वज्र हनुमान हे तेव्हापासूनच त्याचं नाव आहे.
आणि मरुताचा, मरुत म्हणजे वारा, संस्कृत शब्द आहे मरुत, त्याचा अर्थ आहे वारा. वाऱ्याचा तो पुत्र, वाऱ्याचा पुत्र कारण वायूनी त्याला जन्मतःच अभय दिलेलं आहे, वरदान दिलेलं आहे की तुझा वेग मी कॅरी करीन, म्हणजे माझा वेग मी तुला देतो, तू मरुताच्या वेगाने धावशील, हे त्याला जन्मजातच अभय मिळालेलं आहे. आणि पुढचा शब्द आहे आपला वनारी अंजनी सुता. वनारी म्हणजे वन, अशोक वनामध्ये त्यांनी सगळ्या राक्षसांचा आणि राक्षसिणींचा संहार किंवा विध्वंस केला, म्हणून वनाचा अरी, अरी अर्थात शत्रू. आणि रामाचा दूत, रामदूता आणि प्रभंजना, प्रभंजना हा शब्द आपल्याला सहसा माहित नाहीये. प्रभंजन हे एका वायूच्या प्रकाराचं नाव आहे. प्रभंजन म्हणजे वावटळ, जे आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते की ते घराच्या पत्र्यांना उडवू शकतं, झाडांना उखडून टाकू शकतं, असं जे वादळ असतं त्याला म्हणतात प्रभंजन. असा हा विलक्षण वस्तू मोडून तोडून फोडून टाकणारी वावटळी सारखा वेगवान, विनाशक आणि तेवढाच बलशाली असा हनुमंत. हा हनुमंत तर समर्थ आपल्या समर्थ रामदासांचा प्राण आहे. ते म्हणतात, हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नाव. रामदास स्वामींचं नाव आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, नारायण. हा नारायण अगदी लहानपणापासनं एकच समाजाची काळजी जास्त होती. ज्या समाजात ते वावरत होते, खेळत होते, त्यावेळेचा काळ जो होता तो म्हणजे मुघलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरादारावर नांगर फिरवला जायचा, आपली माणसं आपल्या माणसांना मारायची, कोणी आपला वाली नव्हता, स्वाभिमान लोकांमधला नष्ट झाला होता, कोणी कोणाला मदतही करत नव्हतं, कोणामध्ये धैर्य नव्हतं, शौर्य नव्हतं, तेज वगैरे तर सगळे लोक विसरलेच होते. कोणीही मुघलांना प्रतिकारच करत नव्हते. आपल्यामध्ये पण काही शक्ती आहे आणि ती जागृत केली पाहिजे, हे समाजामध्ये नव्हतं. आणि 7-8 वर्षाच्या मुलाला जेव्हा वाटतंय की मी या समाजाला उद्दीपित करायला हवंय, कोणीतरी या समाजाला जागृत केलं पाहिजे, आणि म्हणून अशा या समाजाची काळजी करत हा मुलगा खेळता खेळता एका गुहेमध्ये जाऊन लपून बसला आणि 3 दिवस मारुतीला साकडं घातलं की तू मला भेटल्याशिवाय, दर्शन दिल्याशिवाय मी अन्नपाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. आणि या नारायणाच्या घरी 23 पिढ्यांपासून सूर्याची उपासना होती, रामचंद्राची उपासना होती, म्हणजे सूर्यवंशीय घराणंच होतं त्यांच्याकडे. आणि रामाचा दूत हनुमंत आहे म्हणून हनुमंताची पण उपासना होती. तेव्हा या बालकाने हट्ट केल्यावरती साध्या रूपामध्ये दिलं, आणि त्याच वेळेस साधं जे रूप होतं ते बलाढ्य असं सामर्थ्यवान शक्तिशाली मागितल्यानंतर सतत वाटायला लागलं लहानपणापासून की माझा समाज ह्या मारुतीसारखा असला पाहिजे. आणि मग त्यांनी ठरवून टाकलं की मी आता समाजाला सुधारण्यासाठी बाहेर पडणार. आणि मग बाकीची गोष्ट तुम्हाला माहितीये की ते घराबाहेर पडले आणि नाशिकला येऊन टाकलेला त्यांनी गायत्रीची पुरस्चरण केली वगैरे, हे सगळे गोष्ट आपल्याला माहितीये. पण हनुमंतालाच त्यांनी का धरलंय, तर पहिलं हनुमंताचं वैशिष्ट्य म्हणजे हनुमंत हा उपजतच देव म्हणून जन्माला आलेला नाही. आपल्या भक्तीने नराचा जसा नारायण होतो त्याप्रमाणे रामाची नित्य सेवा करतच हा देवत्वास पोहोचलाय. हनुमंत कर्तव्य तत्पर आहे, प्रयत्नवादी आहे, आणि समर्थ तसेच होते. लहानपणापासून कर्तव्य तत्पर, नेमून दिलेलं काम वेळेवर आणि स्वतः स्वसामर्थ्याने स्वतःच्या जीवावर करणार, आणि ते पण तत्परतेने करणार, आणि आपल्या प्रयत्नांना यश येईपर्यंत त्या गोष्टीची कास सोडणार नाही असं. आता वास्तविक बघितलं तर हा हनुमंत खूप महान, बलशाली वगैरे, त्याचे बरेचसे गुणही आपल्याला माहिती आहेत, किंवा गुण आपण ऐकलेत, पण त्या गुणांचा खूप खोलवर कधी विचारच केलेला नसतो. आधी आपण बघू की समर्थांना हा हनुमंतच का हवा होता. तर मग सांगितल्याप्रमाणे त्या काळातल्या परिस्थितीला जर आपल्याला शह द्यायचा आहे, अत्याचारांशी लढायचं आहे, तर हनुमंतासारखं बलशाली, आणि मुळात नुसती शक्ती असून चालत नाही. आपण ऐकलंय की एखाद्या जवळ शक्ती असली तर त्याला युक्तीचे 4 डोस द्यावे लागतात. एखाद्या जवळ युक्ती असते, त्याला शक्ती कशी वापरायची आणि जागृत करायची हे सांगावं लागतं. पण शक्ती आणि युक्ती आणि भक्ती या तिन्हीने युक्त असा हनुमंत होता, आणि म्हणून समर्थांनी त्याला आपलं प्रथम आराध्य दैवत मानलंय.
आणि त्याच्या बरोबरच मग पुढे कोदंडधारी राम म्हणजे प्रभू रामचंद्र आणि तुळजाभवानी जे असुरांचा निपात करणारी ती त्यांचं तिसरं दैवत. समर्थांना सुद्धा हनुमंताचा अवतारच मानतात. समर्थांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जवळजवळ 91 आरत्या लिहिल्या असतील. खंडोबाची आरती आहे, देवीची आरती आहे. तर आपल्या लाडक्या हनुमंतावर त्यांनी तब्बल 8 आरत्या लिहिलेल्या आहेत. आणि आपल्याला हे जे एक भीमरूपी स्तोत्र माहिती आहे, ते भीमरूपी स्तोत्र कधी म्हटलंय? जेव्हा समर्थ टाकळीला आलेले होते 12 वर्षाचे आणि 12, 14, 18 वर्षाचे झाले असतील. रोज रोज आळवणी करतायत भगवंताची, प्रभू रामचंद्राची, गायत्रीची पुरस्चरण करत पाण्यामध्ये 3.5 तास उभे राहतायत. अशा वेळेला खूप त्यांना त्रागास आला की मी हे, आणि उद्वेगही आला की मी हे सगळं घरदार सोडून आलो, लहान मुलगा आहे, आईला सोडून राहतोय, रोज आई बाबांची आठवण येते. अशा वेळेस समर्थांनी मोहिनीताई आवाज हनुमंताचा येत खूप नाही आहे. धावा केला. रेंजचा प्रॉब्लेम आहे बहुतेक. बहुतेक हॅलो हो, मोहिनीताई, रेंजचा प्रॉब्लेम. हा रेंजचा प्रॉब्लेम येतोय. रेंजचा प्रॉब्लेम येत आहे. रेंजचा प्रॉब्लेम येत आहे बहुतेक. हा, 1 मिनिट बघते. हा आता येतोय. हा, नाही तर थोडीशी जागा बदला, म्हणजे मग लो आहे तुमची बँडविड्थ जी आहे ती फार लो आहे. आवाज येत नाहीये तुमचा. बाहेरचा आवाज करत होते गायत्रीचे, आणि त्यावेळेस रामनामाच्या जपाचा 13 कोटी मंत्राचा त्यांनी संकल्प केला होता. तो संकल्प जेव्हा ते जप करत असत तेव्हा समोर एक वानर येऊन बसत असे. आपल्याला माहिती आहे की जिथे जिथे रामाचं काही चालू आहे नामस्मरण, तिथे हनुमंतराय येतातच. तर अशा वेळेस एक दिवस त्यांच्या या राम भक्तीला पाहून ते वानर एकदम आपल्या अकराळ विक्राळ भीमरूपी मध्ये उभं राहिलं. भीमरूप म्हणजे बलाढ्य रूपामध्ये त्यांच्या समोर उभं राहिलं आणि गळाभेटही दिली, आलिंगनही दिलं. त्याच वेळेस उत्स्फूर्तपणे त्यांना ही हनुमंताची स्तुती सुचली आणि त्यांनी हे एक भीमरूपी महारुद्रा स्तोत्र लिहिलं. पण समर्थांचा लाडकं दैवत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर समर्थांनी जवळजवळ 13 भीमरूपी स्तोत्र लिहिलेले आहेत. जेव्हा तुम्ही कोणी दासबोधाच्या सज्जनगडच्या परीक्षा द्याल तेव्हा त्याच्यामध्ये 13ही भीमरूपी स्तोत्रांचा अभ्यास आपल्याला येतो करायला. आणि यासाठी त्यांनी लोकांमध्ये आता जागृती व्हायला पाहिजे, तर ठिकठिकाणी 11 मारुतींची स्थापना केली, वेगवेगळे मठ स्थापन केले, आणि त्याच्यातून सगळ्यातून उद्देश एकच होता की त्यातून बलोपासना आणि परमार्थ हे करत लोकसंग्रह करायचा. लोकसंग्रह याचा अर्थ लोकांना दुराचाराच्या मार्गापासून परावृत्त करून परमार्थ मार्गाला आणणे म्हणजे लोकसंग्रह. असा लोकसंग्रह समर्थांनी केला. आता समर्थांनी हनुमंताच्या पराक्रमांचं वर्णन सुंदरकांडात तर केलंच आहे, गुणांचंही वर्णन आपल्या 13 भीमरूपी स्तोत्रात केलं आहे. पण याशिवाय समर्थांनी हनुमंताचं सामर्थ्य दाखवणारा पोवाडा सुद्धा रचलेला आहे. ते म्हणतात, सामर्थ्याचा गाभा तो हा भीम भयानक उभा, पाहता सुंदर शोभा लाचा वले मन लोभा. मग समर्थांनी हनुमंताकडे शक्ती, भक्ती आणि युक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं, आणि मारुतीची उपासना म्हणजे शारीरिक बल, बौद्धिक बल याची आदर्श मूर्ती आहे म्हणून समर्थांनी त्याचा जास्त वसा घेतलेला आपल्याला दिसतो. त्यांनी जी आरती रचली आहे मारुतीवरती, सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, ही आपली नेहमीची सगळ्यांना तोंडपाठ आहे आरती. ती आरती इतकी जोशात आहे ना की ती म्हणायला लागल्याबरोबरच आपल्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा येतात की काय मारुतीचं वर्णन आहे. 6 ओळीचीच आरती आहे ती, पण किती आपल्याला भारून टाकते एकदम. त्याच्यातून आपल्याला मारुतीचं सामर्थ्य कळतं, आणि नुसत्या मारुतीच्या एका हुंकाराने तो काय काय हादरवून टाकू शकतो ते प्रतापही आपल्याला कळतात. आता हा हनुमंत अंजना आणि केसरीचा पुत्र असून वायव्य दिशेचा लोकपाल वायू याचं त्याला संरक्षण मिळाल्याने आपण त्याला वायुपुत्र म्हणतो. याचे एक 5-6 गुणांचा आपण थोडक्यात परिचय बघणार आहोत. हनुमंताला बुद्धिमत्ताम वरिष्ठम हे आपल्या रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे, आणि ही उपाधी हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी दिलेली आहे. तर त्याचा उल्लेख उत्तराखंडात आलेला आहे रामायणाच्या. तिथे रामचंद्रांनी म्हटलंय, शौर्यम दाक्षम बलम धैर्यम प्राज्ञता अनय साधनम विक्रमश्च प्रभावश्च हनुमती कृतालयाः रामकीर्त्याम समम पुत्र जीवितम ते भविष्यती. म्हणजे प्रभू रामचंद्र सांगतायत की हा हनुमंत म्हणजे प्रत्यक्ष शिवाचा अंश आहे,
11वा रुद्र आहे आणि म्हणून हनुमंताला 11 प्रदक्षिणा घालतात. 11 रुईच्या पानांची माळ घालतात. का बरं घालतात रुईच्याच पानांची माळ? फुलांचा हार वगैरे जास्त एरवी घालतो आपण, पण प्राधान्य रुईच्या फुलांच्या पानांच्या माळाची का बरं आहे? तर त्याचं कारण असं आहे, अंजनी ही गणेश भक्त होती. गणपती हा विघ्नहारी असून बल आणि बुद्धीचा स्वामी होता. मग अंजनीला माहिती वाटत होतं की आपला बालक विश्वात कुठेही गेला तरी त्याच्या तिन्ही शक्ती अक्षय राहिल्या पाहिजेत. म्हणून ती रुईच्या पानांची माळ हनुमंताच्या गळ्यात नेहमी घालायची आणि म्हणूनही आपली बुद्धी आणि आपलं बल अक्षय राहावं म्हणून आपण हनुमंताची आराधना करताना हनुमंताला रुईच्या पानांची माळ घालतो. आता हनुमंताचा जन्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत, म्हणून मी त्या जन्माच्या इकडे फारसे वळत नाहीये. दुसरं त्याचा आपण गुण बघितला तर भव्य सिंदूर लेपना, म्हणजे रुद्राचा रंग शेंद्री आहे आणि शेंद्री म्हणजे भगवा. भगवा हा रंग वैभव आणि त्यागाचं प्रतीक आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा, म्हणजे वैभवाचा उपभोग त्याग करून घ्यावा. आता हे नाव त्याला कशावरनं पडलंय? थोडक्यात आधी सांगते. वैभवाचा उपयोग त्यागाने घ्यावा म्हणजे काय? समजा आपल्या घरी सगळं वैभव आहे, 2-2 गाड्या आहेत, काय ते BMW आहे, छान वेल फर्निश सगळं आहे, आपल्याला 24 तास बसण्याशिवाय काही नाही, सगळेजण सगळं हातात आणून देतात. पण आपल्याला शेजारच्या म्हणजे पायऱ्या उतरून अंगण क्रॉस करून शेजारच्या देवळात जायचं असलं तर आपण लगेच नोकराला म्हणणार का, चल रे माझ्या बरोबर, ही माझी पिशवी घे हातात, गाडी काढ आणि मला त्या देवळात नेऊन सोड. तर वैभवाचा उपयोग त्याग करून घ्यावा म्हणजे आपण राहावं साधं समाधानीच, कितीही वैभव आपल्या जवळ असलं तरी. अंगा खांद्यावरचं पण सगळं आपण कमीत कमी गरजेपुरतंच ठेवावं आणि जिथे आपण शक्य तितकं कष्ट करून जाऊ शकतो, शरीर झिजवून जाऊ शकतो देवाच्या दर्शनाला तरी, तर तेवढं तरी आपण करावं. म्हणजे तिथे तिथे आपण आपल्या वैभवाचा त्याग करू शकतोय असं लक्षात येतं. आता हे भव्य सिंदूर लेपना हे जे त्याला त्याला विशेषण मिळालं, त्याची कथा अशी आहे. सीतामाई वेणीफणी करून कुंकू लावत होती तेव्हा तिने भाळी सिंदूर लावलं आणि हे हनुमंताने पाहिलं. हनुमंतानी कारण विचारलं की माई तू अंगात किंवा इथे कपाळी सिंदूर का लावलाय? तेव्हा ती म्हणाली, पुत्रा तुझ्या स्वामीचं आयुष्य यामुळे वाढतं. यावर हनुमंत ताबडतोब पळाले तिथून आणि थोड्या वेळाने धावत आले, सीतामाई समोर उभे राहिले. सीतामाई म्हणाली, हे काय? त्यावर उत्तरले, त्यांनी सगळ्या अंगाला शेंदूर माखून घेतला होता आणि ते म्हणाले, माझ्या स्वामींचं आयुष्य सतत हजारो वर्षांनी वाढतं राहो म्हणून मी सर्वांगालाच असा शेंदूर नेहमी लेपन करून घेणार. म्हणून आपण मारुतीला शेंदूर लेपतो. मारुती जितेंद्रिय आहे. कसा आहे जितेंद्रिय? जेव्हा मारुती सीतामाईच्या शोधार्थ अशोकवनामध्ये हिंडत होता त्यावेळेस बऱ्याच राक्षसिणी सीतामाईच्या अवतीभोवती होत्या. सीतामाई तर काही त्यांना दिसत नव्हती, पण त्या राक्षसिणी अत्यंत विचित्र कपडे, काही जणी तर विवस्त्र अवस्थितीत हनुमंताला बघाव्या लागला. तेव्हा त्यांना वाटलं की माझ्या हातून धर्मबाह्य नीतिबाह्य तर वर्तन घडत नाहीये ना, कारण जन्मल्यापासून तर मी असं कोणालाही कधी माझ्या निरीक्षणात कधी आलेलं नाहीये आणि आता हे मला बघावं लागतंय. क्षणात त्यांनी अंतर्मुख झाले, विवेक साधला आणि स्वतःची प्रवृत्ती जी कामवासना सगळ्यांमध्ये जागृत होते ती त्यांनी लगेच दुसऱ्या प्रवृत्तीमध्ये पालटवली आणि त्यांनी सांगितलं की मातृभावामध्ये आपल्या प्रवृत्तीला स्थिर केलं आणि ते म्हणाले, हा माझा दोष तर नाही ना, मला हे बघावं लागतंय. कामं दृष्ट्वा मया सर्वा विवस्त्रा रावण स्त्रिया न तुम मनसम किंचित द्वैत्य कृत्तम उपपद्यते. याला म्हणतात जितेंद्रिय. म्हणजे कुठेही गेलं तरी आपल्या कामावरच आपली नजर, काम म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म आहे त्यावर आपली नजर असावी. कोणीही प्रलोभन कशाचेही दाखवले, पैशाच्या आमिषापासून द्रव्यापासून दारापर्यंत कोणतंही, दारा म्हणजे स्त्री पत्नी, इथपर्यंत कुठलंही आमिष आपल्याला कोणी दाखवलं तरी आपण आपल्या कर्तव्यापासून कधी ढळायचं नसतं आणि तेव्हा आपल्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवणं, संयम तेव्हा असणं गरजेचं आहे. तर तिथे म्हणून हनुमंताचं एक उदाहरण आहे की ते जितेंद्रिय होते. तसंच ते नीतिज्ञ होते. म्हणजे जानकी मातेशी ओळख झाल्यावर तिला माता म्हणून त्यांनी संबोधित केलं आणि सगळं स्वतःचं सामर्थ्यही दाखवलं. तिथल्या राक्षसांना भयभीत करून सोडलं आणि लंकेच्या विध्वंसाला तिथूनच प्रारंभ केला. इथे हनुमंताची युद्धनीती, स्वामीनिष्ठा, मैत्रीनिष्ठा याचं अलौकिक दर्शन घडतं. प्रहस्त पुत्र
जांबू माली, 7 मंत्री पुत्र, रावणाचे 5 सेनापती, पराक्रमी रावणाचा पुत्र अक्षय, या सगळ्यांचा काळ इथे हनुमंत ठरला. तर नीतीने अगदी त्यांनी इथेच युद्धाला सुरुवात करून दाखवली होती. हनुमंत निर्भय आहेत कशावरून बघतोय आपण? हनुमानाने आपलं कर्तृत्व, भोक्तृत्व श्रीरामांना समर्पित केलंय. प्रचंड धैर्य, निर्भयता ठेवून शत्रुपक्षात जेव्हा प्रवेश केला, रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश केला आणि स्पष्ट शब्दात हनुमंतांनी रावणाला सांगितलं की रावण राजा, मी तुला सुग्रीवाचा संदेश देतो आहे. धर्म आणि अर्थाच्या वचनांनीच युक्त हा संदेश तुला इहलोक व परलोक दोहीत लाभदायक ठरेल. मी जो संदेश देतोय त्या संदेशाप्रमाणे तू वाग. तू जरी मारला गेलास आणि जिवंत राहिलास तर इहलोकी किंवा परलोकी दोन्हीकडे तुला या संदेशाचा उपयोग होईल. सीताहरण रूपी अधर्माचं वर्तन तू केलं आहेस, त्याचं फळ तुला मिळेल. पण राक्षस संहार, वाली वध आणि सुग्रीव आणि श्रीरामांची भेट, या 3 गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार कर की हे का घडलं असेल. नक्कीच याच्या मागे काहीतरी माझाच शेवट होणार आहे हे तू रावणा जाणून घे. पुन्हा पुन्हा या गोष्टींवर विचार कर आणि त्यानुसार वागून स्वतःच्या पदरात स्वहित पाडून घे. आता एवढं जेव्हा स्पष्ट हनुमंत सांगतायत तर तरी पण रावणासारख्याला लक्षात येत नाहीये. याच्यामुळे हनुमंतांना त्यांचं पुढचं पाऊल उचलावं लागलंय. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधी आपण बघू तर हनुमंताची आणि रामांची भेट कधी झालेली आहे. तर हनुमंत जेव्हा रामांना कुठले, आता प्रत्येक रामायणांमध्ये रामायणाचे 104 प्रकार आहेत. तुलसी रामायण आहे, कंद रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे. तर घटना काय घडली याच्यापेक्षा मुळात त्यातलं महत्वाचं तात्पर्य काय ते बघू आपण की रामाची आणि राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ वनातून हिंडत असताना एकदा एका मोठ्या वटवृक्षाखाली बसलेले होते आणि त्या वृक्षावरती हनुमंत आहेत. हनुमंत वानर स्थितीमध्ये बसलेले आहेत. त्यांनी खाली या दोघांच्या अंगावरती काड्या टाकायला सुरुवात केली. तर श्रीरामांनी त्याला आणखीन प्रत्युत्तर 2 थोड्या जाड काड्या टाकून दिलं. तर 2-3 जाड काड्या किंवा फांद्या फेकल्यावरती हनुमंतांनी प्रचंड महाकाय पर्वतच त्यांच्यावर टाकले, अशी एक गोष्ट आहे. किंवा हनुमंत आणि श्रीराम यांची भेट होताना जंगलामध्येच हिंडत असताना त्यांची समोरासमोर हे आले आणि अशाच छेडाछेडीमध्ये श्रीरामांनी विचारलं क त्वम, तू कोण आहेस रे? तेव्हा हनुमंतांनी अत्यंत सुंदर शब्दात उत्तर दिलंय श्रीरामांना. ते ठिकाण होतं पंपा सरोवर आणि तिथे हनुमंत म्हणाले, देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशतः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितां मतिही. म्हणजे एक वानरानी ब्रह्मस्वरूपामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना हे उत्तर दिलेलं आहे. हनुमंत म्हणाले, देह जर बघितला तर देहदृष्ट्या मी तुमचा दास आहे आणि ईश्वर रूपाने मी तुमचाच अंश आहे. आपण म्हणतो ना आपल्या परमात्म्याचाच अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्यातच म्हणजे तुमचा आणि माझा अंश सारखाच आहे. पण तत्व रूपाने तुम्ही आणि मी एकच आहोत, अशी माझ्या बुद्धीची निश्चयात्मक धारणा आहे. एवढ्या निश्चयाने हनुमंतांनी हे उत्तर दिलेलं आहे. त्यावर लगेच श्रीरामांनी ओळखलंय की हा साधा सुद्धा कोणी नसून याच्या शब्दामध्ये जराही कुठे अरे रावी नाहीये, दादागिरी नाहीये, अहंकार नाहीये. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा, हा सुग्रीव सचिव आहे, कसा बोलतोय आपल्याशी बघितलं. सचिव हा कोणाचा होता? हनुमंत सुग्रीवाचा सचिव होता. आणि त्या भेटीत श्रीरामांना जेव्हा माहिती झालंय की हा सचिव आहे तेव्हा त्यांनी सांगितलंय लक्ष्मणाला की त्याचं बोलणं जरा लक्ष देऊन ऐक. ऋग्वेदात पारंगत असल्याशिवाय, यजुर्वेद अवगत असल्याशिवाय, सामवेदाचं अध्ययन केल्याशिवाय इतकं मधुर बोलता येणार नाही. म्हणजे हे साधं सुद्धा वानर नाहीये. वानर म्हणून आपण जेवढं दुर्लक्षित करतो या जमातीला म्हणा की माकड आपण समजतो, तर हनुमंत तसा नव्हता. हे आपल्याला सगळं आता पुढे कळेलच हळूहळू. त्याच्यात बोलण्यात कुठे पाल्लाळ नव्हतं, त्रोटकपणा नव्हता बोलण्याचा आणि सगळं कसं सुसंगत होतं. याशिवाय पुढे प्रभू रामचंद्रांनी त्याचा उपयोग आपल्या सीतामाईंचा शोध घ्यायचा किंवा सीतेला परत मिळवायचं या दृष्टीने सगळीकडे केला. आणि त्याच दरम्यान युद्धादरम्यानही काही असे प्रसंग आले की जिथे जिथे हनुमंताचा
खूप चांगला उपयोग म्हणा किंवा जे काम दुसरं कोणी करू शकलं नसतं ते केवळ हनुमंत होता म्हणून झालं. जसं आता लक्ष्मणाला बाण लागला आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडलाय, तेव्हा जी काही औषधी वनस्पती हवी आहे तर ती हनुमंतानी उंच उडत जाऊन आणि तो द्रोणागिरी पर्वतच आणून दिला आणि त्यावरून ती औषधी दिली गेली लक्ष्मणाला. तर अशा काही प्रसंगामधून श्रीरामांनी स्वतः म्हटलेलं आहे की जर हनुमंत हनुमंत यदि नो न स्यात् वानराधिपते सखा प्रवृत्तिमपि को वेत्तुम जानक्या शक्तिमान भवेत. सुग्रीवाचा प्राणसखा हनुमान जर मला मिळालाच नसता, भेटलाच नसता, तर जानकीच्या शोधाचं अवघड कार्य कसं काय झालं असतं बरं, कोणी पार पाडलं असतं, एवढं प्रभू रामचंद्रांना सुद्धा प्रश्न पडला. आता लोक किंवा मुलं कॉलेज गोईंग काय म्हणतात, मग प्रभू रामचंद्र तर देव होते, मग त्यांच्या बाबतीत असं कसं घडलं? त्यांनी देव म्हणून पृथ्वीवर अवतार घेतला नव्हता. त्यांनी मनुष्य धर्म कसा आहे, मानवता धर्म कसा निभवायचा आहे, हे लोकांना शिकवण्यासाठी देवानी हा अवतार घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या सगळ्या विद्यांचा वापर करून आपले प्रश्न पटापट सोडवले नाही. कुठेही आपली म्हणजे मी देव आहे म्हणून मी येऊ तेव करू शकतो असं त्यांनी कुठेही त्याचा वापर केलेला नाही. युद्धाच्या दरम्यान काही प्रसंग जेव्हा असे आले आणि मग हनुमंताचं महत्व आपल्याला त्यातूनही कळतंय. तसंच आता जरी आपण बघितलं तर आज त्या काळात तर हनुमंत म्हणजे त्रेतायुगात हनुमंत प्रसिद्ध झाले आहे म्हणा, तेव्हापासून आजपर्यंत चिरंजीवत्व प्राप्त झालं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या नेहमीच्या आहेत. पण अजून एक आपल्याला माहिती नाही की श्रीरामाप्रमाणे हनुमंताला इतर देशातही देवता रूप प्राप्त झालेलं आहे. मॉरिशसच्या पाचूच्या बेटावर काही भारतीय पर्यटक गेले असता त्यांना तिथल्या प्रत्येक घराच्या बंगल्याच्या बाहेर एक छोटस मंदिर बांधलेलं दिसलं. गाईडला विचारल्यावर कळलं की प्रत्येक मंदिरासमोर परसात जशी आपल्याकडे छानशी तुळशी वृंदावन असतं तसं तिथे हनुमंताचं मंदिर असतं आणि तिथल्या लोकांचा असा बिलीफ आहे किंवा त्यांचा याच्यावर विश्वास आहे की हनुमंत हा मॉरिशसच्या भूमीचं रक्षण करतो. त्यामुळे त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेथील लोक दररोज संध्याकाळी आपल्या अंगणातील हनुमंताजवळ जाऊन रक्षणाची प्रार्थना करतात आणि त्याला वंदनही करतात. असा त्रिलोकी प्रसिद्ध असलेला हनुमान रामदास स्वामींनी आपला आराध्य मानला. ते म्हणायचे मन व्यथित झालं की हनुमंत आठवावा, त्याचं उड्डाण आठवलं की आपलं मन चटकन आईपर्यंत आपल्या जाऊन पोचतं. मन व्यथित केव्हा व्हायचं, एक तर श्रीरामांचं दर्शन होणं आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्रांची आठवण येते आणि दुसरं आईची आठवण तर प्रत्येकालाच येते. आपण एवढे मोठे झाले तरी आपल्याला अजून आपल्या आईची आठवण येते, कारण त्या आईच्या प्रेमापुढे दुसऱ्या कोणाचंच प्रेम नाहीये. त्यामुळे समर्थ सांगतात की मन व्यथित झालं की हनुमंत आठवायचा की लगेच आपल्याला भवसागर तरून जाण्याची शक्ती मिळते. म्हणजे कोणतंही संकट आपल्यावर जर आलेलं असलं तर तुम्ही हनुमंताला आठवा. मारुतीचा भुभुक्कार आठवला की आपल्या चिंता मिटतात. मारुतीच्या दर्शनाने मन उल्हासित होतं, सुखद संवेदना जाणवतात. मारुतीच्या आठवणीने माणूस कार्यप्रवण होतो, भराभर त्याच्या हातून कार्य होतं आणि यालाच प्रसन्न करण्यासाठी भरपूर स्तुती स्तोत्र म्हणावीत. आता थोडक्यात एक सांगायचंय मला, ते म्हणजे हनुमान चालीसा जी म्हटली जाते तर 40चा आकडा 40 वेळा चालीसा म्हटली तर धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. 40 या आकड्यामध्ये अंकशास्त्रानुसार 4 अधिक 0 बरोबर 4. हनुमंताच्या दृष्टीने 4 या अंकाला महत्व काय आहे, तर त्याचं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्रांची रास कर्क ही 4थी आणि म्हणून तो त्या आकड्यानुसार प्रभू रामचंद्रांचं आराध्याचं महत्व त्याला असल्यामुळे हनुमंतासाठी 4 हा आकडा फार महत्वाचा आहे. आणि तो श्रीरामांचा दास आहे. हनुमंत चिरंजीव आहे आणि तो चिरंजीवत्व त्याचं अश्वत्थाम्यासारखा तो आपल्याला कधी कुठे दिसणार नाहीये. तो गुणांनी सगळ्यांमध्ये भरलेला आहे. प्रत्येकात हनुमंताचा काही ना काही एक एक गुण आहेच आहे. शिवाय हनुमंताचे वडील केसरी हे क्षेत्र जे असून पवन हा जन्मज आहे आणि समर्थांचा हा जीवाभावाचा सखा
म्हणूनच हनुमंताला समर्थ प्राणदाता म्हणतात. आणि हनुमंतानी एक आण म्हणजे शपथ घेतलेली आहे की जिथे रामकथा चालेल तिथे मी तिष्ठत उभा राहीन, आणि ही खात्री त्यांनी दिली आहे. म्हणून या प्राणतत्वाचा आणि आत्मारामाचा श्वासावाटे शरीरात प्रवेश होतो आणि आपल्या शरीराचं अस्तित्व सिद्ध होतं. आपण म्हणतो प्राणवायू शरीरातून गेला. प्राणवायू म्हणजे हे वायुरूप म्हणजे हनुमंत, ही एनर्जी आहे आपल्या शरीरामधली, ही ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आपण पुन्हा पुन्हा मिळवायची असते, वाढवायची असते. त्यासाठी समर्थांनी पण सांगितलंय आणि आपणही सगळे ऐकतो की सूर्यनमस्कार नेहमी करावेत. याला वयाचं बंधन नाही. 5 करा, 2 करा, पण 2 तरी सूर्यनमस्कार रोज घालावेत, की ज्यामुळे सूर्याची आपल्याकडनं पूजा होईल आणि सूर्योपासना घडल्याने आपल्याला ही हनुमंताची एनर्जी मिळत जाईल. या सगळ्या विवेचनावरून आजतागायत लोकप्रिय असलेल्या आणि निश्चितपणे भक्तांना पावणाऱ्या या दैवतेचं महत्व आपल्या लक्षात येतंय. पुन्हा पुन्हा या शक्ती, बुद्धी आणि भक्तियुक्त मारुतीच्या उपासनेचं महत्व आपल्या सगळ्यांना कळण्याचं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या अवनतीच्या काळात समर्थांनी बलसंवर्धन करून समाजाची जागृती केली आणि तीच वेळ आजही आलेली आहे. तरुण पिढीने जागृत व्हावं आणि सगळ्यांच्या युनिटीचं बल जर एकत्र आलं तर कुठल्याही शक्तींना आपण दूर करू शकतो. त्या मारुतीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की या सगळ्या शक्तीचा उपयोग सत्कार्यासाठी व्हावा. एक श्लोक सांगते आणि मी थांबते. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुवजन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. अर्थ सांगते. हिमालयाप्रमाणे विशाल, सोन्याप्रमाणे कांतिमान शरीर आणि दैत्य किंवा दुष्टांसाठी अग्नीसारखा तेजपुंज, सगळ्या ज्ञानिन्यांमध्ये अग्रगण्य आणि संपूर्ण गुणांची खाण, वानरांचा अधिपती आणि रामाला अत्यंत प्रिय असलेल्या अशा भक्त अथवा सेवकाला माझा त्रिवार नमस्कार असो. एवढं बोलून मी माझं विवेचन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मोहिनीताई, खूप सुंदर रीतीने तुम्ही तुमचं विवेचन सांगितलं. मारुती रायांचा प्रत्येक नावाचा अर्थ तुम्ही सांगितला. नाहीतर रुद्र महारुती आपण म्हणतो, पण त्याचा अर्थ बरेच शब्द लागत नाही. त्यामुळे आज पूर्णपणे सखोल त्या मारुती स्तोत्राचा अर्थ समजला. खूप ओघवत्या भाषेत मारुतीचं तुम्ही वर्णन केलं. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आणि आता आपल्या दुसऱ्या विवेचक आहेत अलकाताई विष्णू डोक. त्या 66 वर्षाच्या आहेत आणि त्यांचा आजचा विषय आहे शबरी. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ज्येष्ठ नागरिक संघ तसेच सखी महिला मंडळ येथे त्या सचिवपदी कार्यरत आहेत. अध्यात्माची आणि वाचनाची त्यांना आवड आहे. त्यांचा मुलगा आणि सून डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावर नातवाची पण जबाबदारी आहे. बघा, आता नातवाची जबाबदारी सांभाळून, सचिव पदाचा कार्यभार सांभाळून आणि सामाजिक कार्य करता करता त्या गीतेचाही अभ्यास करतायत आणि आज त्या शबरी या विषयावर आपल्याला सांगणार आहेत. अलकाताई आले का तुम्ही? अलकाताई तुमचा आवाज बंद येत आहे. आवाज आता येतो का? हो हो येतोय. हा येतोय. अलकाताई, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामाला मी साष्टांग प्रणिपात करून माझं थोडक्यामध्ये काहीतरी वेळ वाकडं मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते ताई. शबरी मातेची कथा सांगते आणि आपल्या जीवनामध्ये रामायणाचं काय महत्व आहे आणि ते आपण कसं अंगीकारलं पाहिजे
याचा थोडक्यात महात्म्य मी सांगण्याचा प्रयत्न करते. शबरी मातेची कथा. शबरी ही जातीनं भिल्लीन होती. भिल्ल राजाच्या घरी शबरीचा जन्म झाला आणि मोठी झाल्यानंतर मग तिचं लग्न करायचं जेव्हा त्या भिल्लाने ठरवलं तिच्या वडिलांनी, त्यामध्ये तिच्या वडिलांनी लग्नामध्ये बकरे मागितले आणि ते भिल्ल जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये तोच आहार होता. मग त्या निष्पाप पिल्लांची बळी ही भावना तिला सहन झाली नाही आणि हे लग्नच नको या विचाराने शबरी घरातून बाहेर पडली आणि पंपा सरोवराजवळ मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ ती पोहोचली. ती शबरी भल्या पहाटे उठून झाडलोट करायची, स्वच्छता करायची, दिवसभर जंगलात फिरून फळं फुलं जमा करून गुपचूप त्या कुटीमध्ये नेऊन ठेवायची. असा तिचा दिनक्रम सुरू असायचा. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये ती राहण्यास सांगितले त्या दिवसापासून ती त्या आश्रमाची लेक झाली होती. मातंग ऋषी नेहमीच रामकथा सांगत असे आणि शबरी ती ऐकत असे. त्यांनी तिला राममंत्राची दीक्षा दिली. श्रीरामाचे नाम दिव्य मंत्र वेदांचे सार आहे. त्याचा जप करण्यास ऋषींनी शबरीला सांगितले. ती गुरुदेवांनी दिलेल्या नाममंत्राचा निरंतर जप करीत असे. मातंग ऋषीच्या महानिर्वाणाची वेळ आली तेव्हा शबरी त्यांना म्हणाली, आता माझे कसे होईल गुरुदेव? गुरुदेव म्हणाले, शबरी तुला इथेच राहायचे आहे. तू माझ्यापेक्षाही भाग्यशाली आहेस. मी आयुष्यभर रामनामाचा जप केला, कथा सांगितली, पण मला श्रीरामाचे दर्शन झाले नाही. श्रीराम तो श्रीराम तुला उद्धरतील आणि स्वतः तुझ्याकडे येतील असा माझा तुला आशीर्वाद आहे. मातंग ऋषीच्या वचनानंतर त्या दिवसापासून दररोज शबरी भान हरखून पहाटे उठतात प्रभूच्या स्वागतासाठी फळे फुले गोळा करत असे. पाऊल वाटा स्वच्छ करून फुलांनी सजवत असे. प्रभू श्रीरामाच्या स्वागताची तयारी करून शबरी रोज प्रभू श्रीरामाची प्रतीक्षा करत आपलं जीवन व्यतीत करीत होती. या दिनक्रमात श्रीरामाच्या ओढीने तिचे तारुण्य सरलं, वार्धक्य येऊन ठेपलं. शरीर थकलं, दृष्टीहीन चिरतरुण होतं. प्रभू श्रीराम कोणत्या दिशेने येणार, नेमकं कधी दर्शन देणार हे माहीत नसल्यावरही शबरीची रामावरील अढळ श्रद्धा आणि गुरुने सांगितलेल्या त्या शब्दावर विश्वास मात्र तिथे अढळ राहिला आणि त्याबरोबर निरपेक्ष भक्ती आणि त्या दृष्टीने तिथं दृढतेने वाट पाहणं तिथं चालूच होतं. मनात प्रभूचे रूप, डोळ्यात त्यांच्या पावलांची आस धरून बसलेल्या शबरीच्या आयुष्यात शेवटी तो दिवस आलाच. श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह फिरत पंपा सरोवराजवळ आले. अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी प्रभू श्रीराम शबरीच्या दारी आले. शबरी मातेनं अनंत कोटी ब्रह्मांड श्रीरामाला भक्तिभावाने साथ दिली. शबरीचे डोळे श्रीरामाच्या दर्शनाने भावविभोर झाले. घडघडीत तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. माझ्या घरी प्रभू आले, माझ्या घरी प्रभू आले. माझे राम किती उदार आहे. मी हीन जातीची असून सुद्धा भिल्लिनीच्या दारी माझे प्रभू आले. आता त्यांचं स्वागत कसं करू मी आणि त्यांना मी काय अर्पण करू? रामा, मी हीन जातीची आहे, मला काही येत नाही, ज्ञान नाही. पूर्ण दिवस मी श्रीराम म्हटलं, बस, याशिवाय मी दुसरं काहीच केलेलं नाही. पण मी आज कृतार्थ झाले. माझी इच्छा काहीच नाही प्रभू. प्रभू, माझी इच्छा काहीच नाही. मला सुख नको. अनेक वर्षापासून एकच संकल्प, माझे श्रीराम येतील, डोळे भरून मी त्यांना पाहिल. आपल्याजवळ काहीही मागणं नाही प्रभू, परंतु फक्त ही फळं खावी आणि मी तुमचे दर्शन करावे एवढीच माझी इच्छा आहे. शबरीने मग टाकलेली बोरं श्रीरामांना दिले आणि हे पाहून लक्ष्मणाला मात्र फार वाईट वाटले. त्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या की माझ्या श्रीरामाला शबरी उष्टी बोरं खाऊ घालते आहे. त्याला लक्ष्मणाला काही ही गोष्ट आवडली नाही, पण रामाने प्रेमाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली. ही शबरीच्या भक्तीची पोचपावती होती. प्रभू श्रीरामांची वर्षानुवर्षे वाट पाहणारी थकलेल्या रामाच्या डोळ्याने आस लावून बसलेली आणि श्रीरामाच्या दर्शनानंतर स्वतः चाखलेली उष्टी बोरं भगवंताला देऊन त्यांना तृप्त करणाऱ्या शबरी मातेने आपल्या कृतीतून शिकवलेली भक्तीची नवी परिभाषा आपणही जपली तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही कोणीच वंचित करू शकणार नाही. असं हे रामायण. रामायण म्हणजे हे आयुष्य वाढवणारे, पापाचा विनाश करणारे, मांगल्य प्राप्त करून देणारं असून
ते प्रत्यक्ष वेदांच्या बरोबरीचे आहे. रामायणाने भारतीयच नव्हे तर अवघी मानव संस्कृती समृद्ध केली आहे. श्रीरामाचं हे भारताचे श्रीराम हेच आपल्या भारताचं श्रद्धास्थान आहे. रामकथा ही संपूर्ण मानव समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आहे. कथा, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण या मार्गाने रामकथेचा गजर होतच राहणार आहे. ज्या रामाच्या दिव्यस्पर्शी जीवन आणि नामस्पर्शी वाल्याचा महाकवी वाल्मिकी झाला, त्याच रामकथेत नराचा नारायण करण्याचं संजीवन सामर्थ्य आहे. श्रीराम हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे, तर रामायण कपोलकल्पित कथन नाही आहे. आपल्या श्रीरामाची आपली भारतीय संस्कृती आहे आणि हे काही कपोलकल्पित कथा नाही आहे, तर ही 52 कसी हा इतिहास आहे. प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या उदाहरणावरून देशाला पराक्रम, न्याय, नीती, संयम, प्रेम, कर्तव्यनिष्ठता, वचन पालन असे अनेक गुण बहाल केले आहे. राम तुमच्या आमच्यासारखा संसारी पुरुष होता. भलेही राजघराण्यात जन्म घेतलेला राजपुत्र का असेना, परंतु स्वतःच्या कर्तृत्वाने देवपदी तो पोहोचलेला होता. म्हणून प्रत्येक संसारी माणसाला रोजच्या व्यवहारात येणाऱ्या सर्व अडचणीचे समाधान करण्याची क्षमता रामायणामध्ये आहे. भावना व कर्तव्यांचा मेळ कसा घालावा, व्यवहार कसा असावा, शत्रू कसा ओळखावा, प्रजा व राजा यांचे संबंध कसे असावे, मंत्री कसा असावा, मित्र कसा पारखावा, पत्नी कशी असावी, भाऊ कसा असावा, दासी कशी नसावी, हे सगळं आपल्याला रामायणामधून शिकायला मिळतं. ह्या सर्व गोष्टींना उत्तर देण्याची क्षमता आपल्या रामायणामध्ये आहे. आणि म्हणूनच रामायणात जे नाही ते सर्व जगात कुठेच नाही, आणि जगात कुठे नाही ते सर्व रामायणात आहे असे म्हटले तरी वावगं होणार नाही. रामायण हा दीपस्तंभ मानवाच्या उत्कर्षाकरता मार्गदर्शक आहे, आणि म्हणूनच रामायणाकडे पुराण म्हणून कधीच पाहू नये. रामायणातील राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, शबरी, अहिल्या, तारा, मंदोदरी हे सर्व आपल्या आस्थेने नितांत श्रद्धेचे श्रद्धास्थान आहे. रामचंद्र धर्मव्यक्ता, गुणवान, आत्मसंयमी, कृतज्ञ, धर्मनिष्ठ आचरणाने आचरणशील होते. सुग्रीव, विभीषण, केवट या विविध व्यक्तींशी अनेक संकट झेलूनही मैत्रीचं नातं त्यांनी निभावलं. रामायण वरवर समजून घेण्यापेक्षा कितीतरी रामायणाच्या आत दडलेलं रामायण समजणं ह्यात खूप मोठा फरक आहे. रामायणामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हेच महात्म्य आहे की ती व्यक्ती आपल्या स्वभावाने, वागणुकीने विशिष्ट कार्यासाठी ठामपणे उभी राहिली आहे. आणि म्हणूनच 6000 वर्ष झाल्यानंतरही या प्रत्येक व्यक्तीचा ठसा आज देखील आपल्या सर्वांच्या मनावर कायम आहे. राम तर मानव असूनही देवत्वाला पोहोचलेले व्यक्तिमत्व. रामायणातून आपल्याला पाहिजे ते शिकता येते. ज्याला तत्वज्ञान पाहिजे त्यांनी तत्वज्ञान घ्यावं, ज्यांना नीतिशास्त्र पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना अध्यात्म पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना काव्यशास्त्र पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना राजकारण पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना समाजशास्त्र पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना कुटुंबशास्त्र पाहिजे त्यांनी ते घ्यावं, ज्यांना राजधर्म पाहिजे त्याने रामायणातून ते घ्यावं. रामायण अभ्यासाचे अनेक पैलू आहेत. रामायण तत्वज्ञानाची गंगा आहे. रामायण म्हणजे त्याग व दुःख. रामायणातील प्रभुत्व भाव असले तरी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र गुणवैशिष्ट्ये जाणवतात. त्यात व्यक्त झालेलं भरत लक्ष्मणाचे बंधुप्रेम, सीतेची पतिभक्ती, हनुमंताची स्वामीनिष्ठा, कुंभकर्णाची कर्तव्यनिष्ठा, विभीषणाची सदाचारी वृत्ती, कौसल्येचा वात्सल्यभाव, श्रीरामाची पितृभक्ती, एकवचनी बाणा इत्यादी अनेक गुणदर्शनाने मनुष्य भारावला जातो. आणि म्हणून रामायण आजही मोठ्या भक्तिभावानं वाचलं जातं. जीवन सुखी करायचं असेल तर या दडलेल्या चांगल्या भावना उत्तेजित व्हायला पाहिजे. रामायण ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रामकथा ही कामधेनू आणि सज्जनांकरता संजीवनी जडीबुटी आहे. रामायणातील प्रत्येक व्यक्तीचे चरित्र आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असते, आणि युगानुयुगे लोटल्यावरही त्या व्यक्तींशी लोकांना विस्मरणात त्या व्यक्ती गेलेल्या नाही, आणि यापुढेही जनसामान्यांच्या हृदयावर त्या व्यक्ती अधिराज्य करत आहे. प्रत्यक्ष रामाचा शत्रू राक्षस म्हणतो की रामाच्या रूपाने धर्म पृथ्वीवर अवतरला आहे. ही कबुली म्हणजे राम आदर्श पुत्र, बंधू, पती, राजा होता. आता आणखी याच्या पुढे काय पुरावा पाहिजे? प्रत्यक्ष श्रीरामाचा शत्रू
म्हणतो आहे की रामाचं रूप जे आहे ते पृथ्वीवर अवतारासाठीच आलेलं आहे आणि धर्म संस्थापनासाठीच रामानं जन्म घेतलेला आहे. रामायणातील रामाने स्वतःचे उदाहरण देऊन दाखवलेलं आहे की ही भारतीय संस्कृती यांनी प्रभुत्व सिद्ध केले आहे. रामाच्या वाट्याला अनेक दुःख होती, पण परिस्थितीला कसे सामोरे जायचे व संतुलन कसे ठेवायचे हे रामाने जगाला दाखवले आहे. आजच्या या दुःखमय जगात दुःख सहन करण्याचे सामर्थ्य नाही, दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळते आणि म्हणूनच रामायणाची गोडी अवीट आहे. श्रीरामाचे मर्यादा पुरुषोत्तमत्व जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतून व्यक्त झालेला आहे. रामाचे जीवन म्हणजे भावना व कर्तव्य यांचा संग्राम असून त्यात भावनेवर नेहमीच कर्तव्याचा विजय झालेला आहे. जांभई देताना किंवा आळस असताना सुद्धा रामनाम उच्चारले तरीही सकल पापांचा नाश होतो आणि रामनाम हृदयात धरले तर संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. अशी रामकथेची महती व रामायणाची गोडी अवीट अशी आहे. राघव कथेचा हा मंगल प्रवास लोकांच्या मनामनातून व हृदयातून जुळजुळ वाहतच आहे आणि तो तसा वाहतच राहणार आहे. मंगल करणाऱ्या आणि अमंगल दूर करणाऱ्या दशरथ नंद श्रीरामा आमच्यावर आपली कृपा असू दे अशी प्रार्थना करत आहे आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊन अशा रामनामाचे संकीर्तन करून आपण आपल्या मनामध्ये राम जागवूया. रामायण जीवनात आनंद फुलवतो. रामाचे वंशज संकटावर मात करायला शिकवतात आणि श्रीरामाचे स्मरण आधार वाटतो. सीतेच्या हृदयाचा राजा, त्याग धर्माचं प्रतीक, कर्तव्यावर निष्ठा देणारं हनुमंताचा प्रिय राम, सुग्रीवाचा आधार राम आणि आपण सुद्धा रामराज्याचे स्वप्न पाहू, प्रेमाचा संदेश घेऊ, श्रीरामाचा जयघोष करू, सत्याची तलवार हाती घेऊ, अन्यायाच्या विरुद्ध लढू, श्रीरामाच्या शिकवणीनुसार जीवनाचा प्रत्येक क्षण आपण घालवू असे मला वाटतं आणि आपण हेच तत्व आपल्या जीवनामध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न करू. ताई, जय श्रीराम. आवाज येतो ताई? हा, तुमचा आवाज येतोय. हा, जय श्रीराम. जय आपण श्रीराम. खूप छान शबरीवर आणि रामायणातील प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व, प्रत्येकातील गुणवैशिष्ट्य तुम्ही वेचून काढलेत आणि ते आमच्या पुढे सांगितले आणि त्या गुणांचा समुच्चय म्हणजे रामायण. आणि आपण ह्या रामायणातून काय शिकलं पाहिजे तर हे यांचे गुण आपल्यामध्ये यावेत हे महत्वाचं. फक्त रामायण ऐकलं आणि त्याच्यातनं काहीच बोध नाही झाला तर रामायण वाचून ऐकून काही उपयोग नाही. भले सगळे गुण नाही पण थोडे थोडे गुण आपल्यामध्ये आले तर खऱ्या अर्थाने रामायण वाचल्याचं ऐकल्याचं त्याचा उपयोग होईल. जय श्रीराम. ताई, खूप छान सांगितलं तुम्ही. शबरीच्या विषयावर पण खूप छान बोलल्यात. शबरीची भक्ती किती भक्ती होती ते तुम्ही सांगितलं. आणि लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलगी लग्नासाठी उत्सुक असते, पण शबरी माता जेव्हा ती लग्नाची तयारी पाहिली आणि आपल्या लग्नात एवढे जीव जाणार आहेत हे पाहून त्या तिथून पळाल्या आणि मातंगी जवळ त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि म्हातारे झाल्यानंतर राम त्यांच्या भेटीला गेलेत. ही एवढी भक्ती, एवढी तपस्या आणि एवढा संयम की रोज त्या अंगण झाडून फुलांनी सजवून रोज रानातील फळं बोरं घेऊन की रामाला गोडच बोर मिळालं पाहिजे म्हणून ती उष्टी बोर जर आंबट असेल तर त्या घेत नसत, गोड बोर असेल तरच पाठीत घेत असत. आणि अशा प्रकारे रामाची आणि त्यांची भेट झाली आणि शेवटी रामाने नवविधा भक्ती शबरीला सांगितली आणि शेवट सुद्धा रामाच्या समोरच झाला आणि रामाने शबरीला अग्निदान दिलाय. बघा, रामाने जेव्हा दशरथांनी राम म्हटलं तेव्हा राम वनवासाला निघाले होते, म्हणजे पित्याला ते अग्निदान देऊ नाही शकले,
पण जटायू आणि शबरी माता यांनी रामांनी यांना अग्निदाब दिलाय. बघा, यांची भक्ती केवढी असेल की शेवटच्या क्षणी राम सन्मुख होता. जटायूंनी सीतामाईला शोधण्यासाठी जेव्हा रावणाने नेलं तेव्हा रावणाशी युद्ध करून जटायूचे पंख कापले गेले. तेव्हा जटायूला विचारलं, आता तुझे पंख कापले गेले, तू रामाकडे कसा जाशील? तेव्हा जटायू म्हणाले, मी नाही जाऊ शकणार, पण राम माझ्याजवळ येतील. हा त्यांचा भक्तिभाव होता आणि राम जटायू जवळ आले. तसेच शबरीलाही भेटायला आले. खूप छान ताई, विवेचन सुंदर झाले. जय श्रीराम. पण ह्या जय ज्या 8 ते 10 दिवसांमध्ये आपण जे चरित्र बघत आहोत, आपण स्वामी म्हणजे समर्थांचंही चरित्र बघितलं, शबरीचंही चरित्र बघितलं, आता तुम्ही जटायूची पण उदाहरण सांगितलं. प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा बघितलं, काहीतरी त्याग केल्याच्या नंतर आपल्याला राम भेटलेला आहे. बरोबर. खरं आहे की नाही? आपण समजा जर नुसतं लग्नाच्या बोलावर जर बसलो आणि नुसतं एवढं जरी ठरवलं की आपण प्लास्टिक वापरणार नाही, त्या ठिकाणी जे काही लग्नामध्ये प्लास्टिक वा. आपण जेवण्यासाठी वापरतो, एवढं जरी आपण केलं तर नक्कीच आपल्याला राम भेटेल असं मला वाटलं या क्षणी. बरोबर ती बरोबर कुठली तरी एखादी बरोबर. गोष्ट आपण केली पाहिजे, कारण सध्याच्या पिढीला राम पुढची गोष्ट आहे, पण निदान आपण एवढं करू शकतो हे जरी समजलं तरी पुष्कळ आहे. बरोबर. निसर्गाचं संवर्धन खरंय. प्रत्येकाने केलंच पाहिजे. हा. खूप छान सांगितलं, अगदी छान, मस्त. आता हे शबरीचंच गाणं काल आपण जे ऐकणार होतो ते आज आपण परत ऐकूयात. मंगलताईंना सांगूयात. मंगलताई मोरे, एकदा सुरू करताल? हो ताई. कालचं गाणं आपलं अर्धवट राहिलेलं आहे. हो, आवाज येतो का ताई? हो हो हो, हो. येतोय येतोय. व्हिडिओ चालू ठेवा. हा, व्हिडिओ चालू. बरोबर. हा. जय श्री जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया, वन बोरे ही घ्यावीत खाया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, ये रे माझ्या राम राया, क्षणाला पाहते मी वाट, कधी येतील जानकीनाथ, क्षणाला पाहते मी वाट, कधी येतील जानकीनाथ, सर्व करुणी कामुखी राम नाम, सर्व करुणी कामुखी राम नाम, कधी येशील माझ्या घराया, हे रे माझ्या राम राया, हे रे माझ्या राम राया, माझ्या मनाला तुझाच छंद, माझ्या मनाला तुझाच छंद, आज आलासी झाला आनंद, आज आलासी झाला आनंद, राम राजा योगी वनवास भोगी, राम राजा योगी वनवास भोगी, आले पाणी डोळे भरुनिया, हे रे माझ्या राम राया, हे रे माझ्या राम राया, रान फुलांचा रंगीत हार, रान फुलांचा रंगीत हार, माझ्या रामाला शोभतो फार, माझ्या रामाला शोभतो फार, तुझ्यासाठी देवा जमविला मेवा, तुझ्यासाठी देवा जमविला मेवा, रानावनात हिंडूनिया,
रानावनात हिंडोनिया. ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया. फळा बोरांना माझेच दात, फळा बोरांना माझेच दात. कंसा संशय आला मनात, कसा संशय आला मनात. माझा भोळा भाव त्याला सर्व ठाव, माझा भोळा भाव त्याला सर्व ठाव. घ्यावी सेवा ही गोड करुनिया, घ्यावी सेवा ही गोड करुनिया. ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया. वन बोरे ही घ्यावीत खाया, वन बोरे ही घ्यावीत खाया. भोळ्या शबरीची भोळी ही माया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय ये श्रीराम. ये रे माझ्या राम राया. अशा अर्थतेने जर आपण रामाला हाक मारली तर नक्कीच रामराया आपल्या समोर येतील. त्यासाठी आपण आपलं स्वतःचं तेवढं समर्पण देऊया, सेवा करूया. कारण हनुमंत हा ताईंच्या जास्त भक्ती त्यांनी शिकवली. ताईंच्या गाण्यामध्ये एक वेगळीच हे असती, म्हणजे पूर्ण इतका अर्थ छान असतो आणि अर्थ पण छान असतो. प्रत्येक गाण्यामधला अर्थ सुद्धा इतका सुंदर असतो त्यांचा, आणि म्हणण्याची कला सुद्धा एवढी शांत असती की ऐकत राहावेसे वाटतात त्यांचे गाणे नेहमीच. त्याची कृपा ताई श्रीरामाची. नाही, खरंच आहे, खरंच आहे. आपलं काय आहे. बरोबर. अजून एक म्हणता का ना, तुम्हाला त्या दिवशी म्हणायचं होतं अजून एक हो ताई म्हणते. नावाडीचं. नावाडीचं म्हणले की हो काल. म्हणलात का? हो. मग आपण प्रज्ञाताईंना दिवस विद्याताई म्हणायचं म्हणतात एक गाणं. हा द्या, दुसऱ्यांना द्या. नसेल हो. कोणी तर मग म्हणते. मंगलाताई होत्या त्या दिवशी मला वाटतं. आता मी रामभक्त हनुमंताचं एक गीत सादर करते. बर. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे. अंजली उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला, अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. धावने वायू परिजाचे, हो धावने वायू परिजाचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे रामाचा हनुमंत नाचे. रूप मेरू परी घेऊनी, तरु पाहे सिंधू लंगुनी, करुनिया दहन लंकेचे, लंकेचे, करुनिया दहन लंकेचे, दहन लंकेचे, हो दास रामाचा हनुमंत नाचे, हो नाचे रामाचा हनुमंत नाचे. जमवनी वानरे सारी, जमवनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी, बल महान बाहुबलीचे, बाहुबलीचे,
बल महान बाहुबलीचे, ओ दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे रामाचा हनुमंत नाचे. निज जर में राम जपतपी, जाहला अमर तो तपी. निजर में राम जपतपी, जाहला अमर तो तपी. गुण गाता हो, गुण गाता प्रभु सेवकाचे, ओ दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे रामाचा हनुमंत नाचे. जय हनुमंत लाल की जय. जय. राघवाचं नाव घेतल्यावर हनुमंत तिथे उभे राहतातच. त्यामुळे जिथे रामकथा चालू असते, जिथे रामाचं भजन चालू असतं, तिथे हनुमंताचं दर्शन होत आहे. आपल्याला कथा हनुमंताचं दर्शन होत आहे. जय श्रीराम. कोणाला म्हणायचं आहे अजून गाणं? कोणी म्हणणार असेल तर, नाही तर मग एक मंगलाताईंना देऊयात आणि मग थांबूयात. कोणी हँड रेस केला? कोण म्हणताय? मंगलाताई एक म्हणा आणि मग थांबूयात आपण. हिंदी म्हणते ताई. हो म्हणा. श्री राम की गली में तुम आना, श्री राम की गली में तुम आना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना. श्री राम की गली में तुम आना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना. उनके तन में है राम, उसके मन में है राम, उसके तन में है राम, उसके मन में है राम. अपनी आंखों से देखो, कन कन में है राम, अपनी आंखों से देखो, कन कन में है राम. श्री राम का वो है दीवाना, श्री राम का वो है दीवाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना. ऐसा राम जी से जोड़ लिया नाता, ऐसा राम जी से जोड़ लिया नाता, जब भी देखो तुम्ही के गुण गाता, जब भी देखो तुम के गुण गाता. बोल नका, बोल नका. श्री राम के चरणों में ठिकाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना. श्री राम की गली में तुम आना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना. उनसे कहना राम राम, ओ कहेंगे राम राम, उनसे कहना राम राम, ओ कहेंगे राम राम. कुछ भी सुनते नहीं, बस सुनेंगे राम नाम, कुछ भी सुनते नहीं, बस सुनेंगे राम राम. महामंत्र है भूल न जाना, महामंत्र है भूल न जाना,
वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। उसके इतनी भक्ति वो हनुमान करने लगे, इतनी भक्ति वो हनुमान करने लगे। उनसे सीने में सिया राम रहने लगे, उनके सीने सिया राम रहने लगे। इस कहानी को जानता जमाना, इस कहानी को जानता जमाना। वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। श्री राम की गली में तुम आना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। पवन सूत्र हनुमान की जय। राम श्री की जय। राम जी से हमारी राम राम बोलना हनुमंत राया। छान, खूप सुंदर. दोन्ही विवेचन पण छान झाले. मोहिनीताईंनी पण खूप सुंदर सांगितलं आणि अलकाताईंनी पण छान सांगितलं. त्यानंतर दोन्ही तिन्ही गाणे पण छान झालेले आहेत. आपण इथंच सगळ्यांचे धन्यवाद मानून इथेच थांबूयात. अजून कोणाला म्हणायचंय का? 1 मिनिट फक्त. नंदाताई बोला. आता एक भजन म्हणू मी. बर बर, म्हणा, हरकत नाही. एकच मिनिट हा. हो. स्वरचित आहे ते, आवडेल सर्वांना. चाल अगदी सोपी आहे, भातुकलीच्या खेळामधली. या चालीवर स्वरचित आहे, हनुमानाचाच आहे. आनंदाला पार नवरला राम अयोध्या येता, राजा झाले राम आणिक राणी सीता माता. देशोदेशीचे राजे आले नजराने घेऊन, रत्न जडित माला घेऊन आले बिभीषण. माला दिली भेट म्हणून त्याने प्रभू रामाला, राम देई सीतेला अन सीता हनुमानाला. हनुमानाने माला घेऊन, हनुमानाने माला घेऊन निरखून तिजला पाही. एक एक रत्न तोडून बघून फेकून तिजला देई. दुसरं कडवं. विभीषण हनुमाना बदले कार्य तू ऐसे करीशी, मौल्यवान मी माला दिधली का तू रे तोडीशी. रामाला मी अर्पण केली ही भेट अनमोल, तू तर वानर आहेस ना जाणीशी याचे मोल. विभीषण विभीषण वचना ऐकूनी बोलियले हनुमान, माळ मी तोडली जाणून त्यात न दिसले राम. लंकापती मग चिडून बोलले का राम वसे तुझ ठाई. अभिमान नको करू वानरा भानावर तू येई. आपुल्या वक्षा फाडून दावी, आपुल्या वक्षा फाडून दावी हृदय विराजित राम. एक मुखाने झाली गर्जना जय हो जय हनुमान. रामाने मग दिधला त्याला शिरोमणी बहुमान. तुझ्या सारखा भक्त नसेल हे प्रिय हनुमान. आनंदाला पार नवरला राम अयोध्या येता, राजा झाले राम आणिक राणी सीता माता. जय बजरंग बली, जय श्रीराम. जय बजरंगबली.
किती सुंदर गाणं आहे की हम्म. याच्यात राम आणि सीता परत आल्यानंतर राज्यावर हो, हो. बसले, प्रत्येकाला भेट वस्तू दिली आणि त्या भेट वस्तूत हनुमंताला मिळालेल्या भेट वस्तूत राम नाही म्हणून त्यांनी हम्म. ती फेकली आणि छातीतला राम काढून दाखवला. वा, खूप सुंदर ताई. म्हणजे हो. पहिल्यांदा हे गाणं ऐकलं. खूप छान. हम्म. हे आता करोना काळापासून थोडं थोडं सुचत गेलं ताई, त्यामुळे मी लिहित गेले आणि ते स्वरचित माझ्या आहे. वह्या, हो, वह्या माझ्या सगळ्या भरलेल्या आहेत. तुमचं आता स्वतःच स्वरचित आहेत हे अजून सुंदर. उद्या खूप परत छान. चान्स मिळाला तर अजून छान गाणं म्हणून दाखवेल. मी आता जस्ट आता बाहेरून आले आणि लगेचच बसले. आपण स्वरचित गाण्यांसाठी एक पूर्ण प्रोग्राम करणार आहोत ताई. तर बरं तुमचं बरं, नाव माझ्याजवळ लिहून ठेवा. म्हणजे नक्कीच ना. तुम्हाला जेवढे गाणे म्हणता येतील ना तेवढे आपण प्रोग्राम ठरवूया त्याचा. हा, आणि सगळे नक्की. अध्यात्मावरच आहेत बहुतेक गाणे, म्हणजे राम, कृष्ण, भगवद्गीता. अच्छा, भगवद्गीतेमध्ये आल्यापासून त्याच्यावर पण झालेली आहेत. अरे वा. वा, नृसिंह. खूप छान. हा, जसं खूप तुम्हाला छान. खूप छान. इच्छा आहे त्याप्रमाणे आपण म्हणत आहे मग. नक्कीच नक्कीच आपण नक्की. ठरवूयात एक दिवस. खूप ओके. खूप धन्यवाद मला चान्स हो, फक्त दिल्याबद्दल. मला एक मेसेज टाकून ठेवा ताई, म्हणजे मला लक्षात हो. येईल. कारण इथे नंबर येत नाही, व्हॉट्सअपचा नंबर आपल्याला इथे मिळत नाही. मेसेज हम्म. टाकला म्हणजे मग नंबर येतो. ठीक आहे. बरं बरं, चालेल. टाकून जय देते मी. श्री- जय चालेल. श्रीराम. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण, जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. एक मिनिट बोलू का? हा, बोला ताई. नाही, आतापर्यंत आपण सुरेखाताईंना एका संचलनाच्या भूमिकेत बघितलं होतं. काल त्यांचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं आणि खूप छान वाटलं हो ऐकून. हो हो. धन्यवाद ताई. ऑलराऊंडर आहेत. तुमच्या हो. तुमच्या अशा शाबासकीमुळेच आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कौतुकाची थाप मिळाली तर आपण पुढचा प्रयत्न करतो. छान वाटलं. धन्यवाद. आणि राधा म्हणजे काय असतं ताई, काल आम्हाला कळालं. नाही, राधेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खूप खूप तुमच्याकडून ते कमी ऐकलं. माहिती आहे. हम्म. आणि राधेच्या बोलवण्याशिवाय आपण वृंदावनला जाऊ शकत नाही. नाही नाही, हे तिची खरंय. ती तिचा वरदहस्त मिळाला तरच आपण वृंदावनात प्रवेश करू शकतो. हम्म. खूप छान विवेचन केलं काल तुम्ही, सुंदर असं होतं. आणि मी आता या 4 महिन्यात 2 वेळा वृंदावनला जाऊन आली. कृष्ण हम्म. जन्माष्टमीला आणि आता होळीला 2 वेळा वृंदावनात गेली होती. किती भाग्यवान आहात बघा. खूप खूप. आणि आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जोडले गेलो हे आमचं भाग्य ताई, खरंच. हे सगळं जोडण्याचं काम सुचिता ताईंनी केलंय. सुचिताताईंनी खूपच मोठं काम खूप केलेलं आहे. सुंदर काम केलं. असं हम्म. भगवंत प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगतो, त्याप्रमाणे होतं ताई, बाकी काहीच नाहीये. हे खरंय. प्रत्येकाकडून काही हो. ना काहीतरी कल्पना म्हणा किंवा काही ना काहीतरी साकार होतं. जसं की तुमच्याकडून कविता होत आहे सुंदरपैकी. हम्म. प्रत्येकाचं नियोजन हे वेगळं आहे. हो ताई, नक्कीच. कारण प्रत्येकाचं कार्य वेगळं, पण हा, जातो सगळे आपण तिथंच. गंतव्य सगळ्यांचं एकच आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपण भक्ती करतो एवढंच. एवढंच आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर पण आहे. कधी कधी काय होतं, आपल्यातलेच गुण आपल्याला माहिती नसतात. मग हो, असा हम्म. प्लॅटफॉर्म कोणीतरी उपलब्ध करून दिल्यानंतर ते गुण साकारण्याची आपल्याला इच्छा होते. नक्कीच नक्की, तेवढं आहे मात्र. मग हा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच आम्हाला ती प्रेरणा मिळाली. ईश्वर कृपा ताई. धन्यवाद सुचिता ताई. जय श्रीकृष्ण. ईश्वर कृपा आहे ती, बाकी काहीच नाहीये. चालेल, आपण थांबूया तिथे. हो. स्तुती सर्वांना गोड वाटते खूप, असं आहे. श्रीकृष्णाला सर्वांना जय श्रीकृष्ण. स्तुती आवडते ताई, भगवानाला आपापली, त्याचं म्हणतो आपण स्तोत्र गातो. माणसाला का नाही आवडणार? आपण तर बरोबर, माणूस आहोत. नक्कीच, खरंच देवाला बिलकुल सुद्धा बिलकुल. स्वतःची स्तुती केलेली आवडतेच. चालेल. खूप छान कार्यक्रम आहे. नमस्ते. जय जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण. सर्वांना. जय श्रीकृष्ण.